नमस्कार मित्रांनो, मागील व्हिडिओमध्ये आपण नंबर कुंडली म्हणजे काय याविषयी माहिती घेतली. ज्योतिषशास्त्राचा अभ्यास असाच चालू ठेवत आज आपण पाहणार आहोत आयुष्य योगाबाबत. चला तर मग जाणून घेऊया ज्योतिषशास्त्रीयदृष्ट्या आयुष्य योग. ज्योतिषविषयक माहितीसाठी या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच माझे हे व्हिडिओ आपणास आवडत असल्यास कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. मित्रांनो, जन्म आणि मृत्यू या दोन बिंदूमधील प्रवास म्हणजेच आयुष्य होय. हा प्रवास किती सुखकर असेल वा किती खडतर असेल हे आपल्या कर्मावरच अवलंबून असतं. काही गतजन्मीचे कर्म तर काही या जन्मीचे कर्म, आणि या कर्मावरच आपलं नशीब ठरत असतं. स्वतःला विज्ञानवादी म्हणविणारे कितीही म्हणत की नशीब वगैरे काही नसतं, ज्योतिष हे माणसाला दैववादी बनवतं वगैरे, परंतु दैव म्हणा, नियती म्हणा किंवा साध्या सरळ भाषेत देव म्हणा, उगीच कोणाच्या भाळी राजयोग तर कोणाच्या नशिबी दैनियोग लिहित नाही. त्यामागे आपलीच कर्मे असतात. नाहीतर एवढा मोठा दशरथ राजा पुत्रशोकाने गेला नसता. त्यामुळे ज्योतिष हे कर्मावरच आधारित आहे. बरं, विज्ञानवादी म्हणविणाऱ्यांना मानवाच्या आयुष्यातील हे पहिले टोक व शेवटचे टोक यावर अजून विजय मिळवता आला नाही. ते अजून तरी दैवाच्याच हाती आहे. मग मध्ये तुम्ही कितीही उड्या मारा हे त्यांना कळत नाही. अजूनही डॉक्टर्स म्हणतात ना की आम्ही आमचे प्रयत्न केलेले आहेत, पुढे ईश्वराची मर्जी. यामध्ये मेडिकल सायन्सला किंवा डॉक्टरांच्या प्रयत्नांना कमी लेखणे हा माझा उद्देश नाही. व असे ज्योतिष व विज्ञान याची तुलना ज्योतिषी करत बसत नाहीत. ते काम विज्ञानवादी लोकांचे. माझा सांगायचा हेतू हाच की माणसाने कितीही पुरुषार्थ केला तरी काही अंशी नशिबावर हे अवलंबून असावेच लागते. आता तुम्ही म्हणाल, म्हणजे मी परीक्षेत पास होणारच असेन तर अभ्यास कशाला करू? वादासाठी अशी विधानं करणं ठीक आहे. व कोणताच सुज्ञ ज्योतिषी तुम्हाला म्हणणार नाही की तू अभ्यास नाही केलास तरी चालेल, फक्त या ग्रहाचा जप 18,000 वेळा कर म्हणजे पास होशील. मगाशीच म्हटल्याप्रमाणे तुमचे कर्मच तुमचे नशीब ठरवत असतात. तुम्ही खूप अभ्यास केलात तर या जन्मीच्या क्रमामुळे तुम्ही निश्चितच पास व्हाल. परंतु एखादा दिवसरात्र अभ्यास करणारा मुलगा जेव्हा ऐन परीक्षेच्या दिवशी आजारी पडतो वा अपघातात दगावतो तेव्हा त्यामागचे कारण विज्ञानाकडे सापडत नाही. सध्या तरी याला नशीब हे एकच नाव आहे जे त्या मुलाच्या मागील क्रमामुळे निर्माण झाले. किसी शायर ने कहा है कि तमन्नाओं से होते नहीं फैसले मुकद्दर के, कोशिशें लाख सही मगर तकदीर भी एक चीज़ है. आणि याच नशिबाच्या पोटात काय दडले आहे याचा अंदाज ज्योतिषशास्त्राच्या दृष्टिकोनातून थोडा तरी घेता येतो. परंतु मृत्यूचे भाकीत करणे तितकेसे सोपे नसते बरं का. ज्योतिषशास्त्रात असा कोणताही नियम नाही जो 100% सत्यात उतरेल. तरीही भरपूर अनुभवांती याचा मागोवा घेता येतो. इतर ज्योतिषासारखे मी तुम्हाला सांगणार नाही की आमची ही पद्धत इतकी अचूक आहे की अमुक ग्रहाचे स्पष्ट अंश काढा, त्यात अमुक ग्रहाचे स्पष्ट अंश मिसळा, त्याला जातकाच्या जन्मतारखेने गुणा व आलेल्या उत्तराच्या दिवशी जातकाचा मृत्यू नक्की होईल. किंवा मी तुम्हाला असंही सांगणार नाही की नियम क्रमांक 1 चतुर्थात किंवा दशमात मंगळ आणि रवी असतील तर दगडाने मृत्यू होतो. नियम क्रमांक 2 दशमात रवी चतुर्थात मंगळ असेल तर वाहन दुर्घटनेत मनुष्य मरतो. कारण असे नियमांची लिस्ट करायची म्हणली तर 300 पानी पुस्तक तयार होईल. मध्यंतरी कोणते तरी सॉफ्टवेअर फार प्रचलित झाले होते. त्यात तुम्ही तुमचे जन्म डिटेल्स दिले की ते तुमच्या मृत्यूची तारीख दाखवत असे. पण मित्रांनो, हे इतके सोपे वाटले का? सांगायचा मुद्दा हा की मी सुद्धा पुढे काही गोष्टी सांगेन, त्या तुम्हाला मार्गदर्शक ठरतील व ज्योतिषशास्त्राच्या दृष्टिकोनातून कसा विचार केला जातो याचा तुम्हाला अंदाज येईल. परंतु तेच त्रिकालबाधित सत्य मानू नये याची तुम्हाला अगोदरच कल्पना असावी. मागे मी वेदांग ज्योतिषशास्त्रावरील एक पुस्तक वाचले होते, ज्यात लेखकाने मोठ्या मोठ्या लोकांची, उदाहरणार्थ महात्मा गांधी, इंदिरा गांधी वगैरे लोकांची जन्मतारखेवरून मृत्यूची तारीख काढून दाखवली होती. त्यासाठी मोठमोठी गणिती केली होती. सूर्य महिन्यात जन्म असता हे मिळवा, चंद्र महिन्यात जन्म असता ते मिळवा, अमुक कुष्टके तमुक कुष्टके. मला काय बाबा ते झेपलं नाही. मनाला वाईट पण वाटलं की हे काही आपल्याला कळत नाही.
परंतु साधा सरळ विचार केला की लेखकाने त्याच्या गणितासाठी पाया म्हणून काय घेतले आहे, तर फक्त जन्मतारीख. त्यानंतरचे त्याचे गणित त्यालाच माहीत. मग तीच जन्मतारीख असलेल्या सगळ्याच लोकांना तेच गणित लागू होईल, नाही का? जरी मला ते कळालं नसलं तरी, कारण लेखकाने दुसरी कोणतीही गोष्ट पाया म्हणून घेतलेली नाही आहे. जसे जन्मवेळ, जन्मठिकाण, जातकाचे नाव वगैरे, फक्त जन्मतारीख. मग एकाच जन्मतारखेला जन्मलेले जातक एकाच दिवशी मरतील का? असो, बाकी पद्धतीविषयी कशाला बोला. आपण कुंडलीशास्त्र काय म्हणते ते पाहू. प्रथम हे लक्षात घ्या की मी तुम्हाला अगोदरच सांगितलेले आहे की तुम्हाला बेसिक ज्योतिषाचे ज्ञान असल्याशिवाय तुम्ही केपी शिकायला सुरुवात करू नका. कारण केपी पद्धत ही जरी थोडी वेगळी असली तरी त्याचा बेस पारंपरिक ज्योतिषच आहे. कृष्णमूर्तींनी लग्नावरून जातकाचा विचार करा, सप्तमावरून पत्नीचा विचार करा हे सांगितले आहे, नाही का? काही वेगळे सांगितले नाही. थोडा फरक हाच की आपण लग्नेशावरून जातकासंबंधी विचार करतो, तर कृष्णमूर्तींनी लग्नाचा उपनक्षत्र स्वामी पाहायला सांगितला आहे. आपण शुक्रावरून पत्नीचा विचार करतो. कृष्णमूर्ती काही राहूवरून पत्नीचा विचार करा असे सांगत नाहीत. फक्त ग्रह कोठे बसला आहे त्यापेक्षा त्याचा नक्षत्रस्वामीला ते महत्त्व देतात व कारकत्वापेक्षा कार्यशाला महत्त्व देतात. असो, कृष्णमूर्ती पद्धतीने आयुष्ययोगाचा विचार कसा करावा हे आपण नंतर पाहणारच आहोत. पण प्रथम तुम्हाला काही बेसिक गोष्टी माहीत असणे आवश्यक आहे. आयुष्ययोगाचा विचार करताना प्रथम मोठमोठ्या लेवलला त्याचे 3 भाग महर्षी पराशर केले आहेत. ते म्हणजे अल्पायू, मध्यायू आणि दीर्घायू. अल्पायू म्हणजे वयवर्ष 32पर्यंत आयुष्य, तर 32 वर्षानंतर 64 वर्षापर्यंत मध्यायू व पुढे 64 वर्षानंतर दीर्घायू. आता यातही बदल करायची गरज आहे, नाही का? कारण आजकाल 70-75 वर्ष जगलो तरी खूप झाले अशी परिस्थिती आहे. असो, तो अधिकार आपला नाही. यामध्ये अजून एक योग असतो, तो म्हणजे बालारिष्ट योग. म्हणजे बाळ जन्मल्यापासून साधारण 8 वर्षापर्यंतचा काळ व 8 ते वयवर्ष 20 याला योगारिष्ट असे म्हणतात. त्यातही ते बाळ ग्रहणयोगात, नक्षत्रसंधी, लग्नसंधी, राशीसंधीवर असेल तर जास्त धोका असतो. बालारिष्ट योगात चंद्र हा ग्रह जास्त पीडित असतो. दैवज्ञ मंत्रेश्वर म्हणतात बालकाची पत्रिका 8 वर्षापर्यंत पाहूच नये. कारण पत्रिकेत जरी पूर्ण योग असला तरी प्रथम 4 वर्षाच्या आत ते बालक आपल्या मातेच्या पूर्वक्रमाने मृत्यू पावते. तर 4 ते 8 वर्षात बालक मृत झाले तर ते पित्याचे मागील कर्म समजावे व 8 वर्षानंतर बालक स्वतःच्या क्रमामुळे मृत्यू पावतो. काही ठिकाणी हा चार्ट दिलेला तुम्हाला दिसेल, ज्यात सांगितले आहे की लग्नेश व अष्टमेश चर राशीत तर दीर्घायू, लग्नेश स्थिर व अष्टमेश चर राशीत तर मध्यायू वगैरे. पण ते नेहमीच अनुभवाला येत नाही. मुख्य हे लक्षात ठेवा की आयुष्ययोगाचा विचार करताना काही प्रमुख स्थाने आपणास पाहावी लागतात. ती म्हणजे लग्न व अष्टम. ही 2 मुख्य स्थाने आहेतच. म्हणजे लग्न लग्नेश, अष्टम स्थान अष्टमेश. आता भावात भाव नियमाने अष्टमापासून अष्टम स्थान म्हणजेच तृतीय स्थान व तृतीयेश याचा देखील विचार करावा लागतो. आणि ही स्थाने चंद्रकुंडलीकडून सुद्धा अभ्यासावी लागतात. लग्नावरून आपण जातक पाहतो, म्हणजे तो देह, शरीर ज्याची ती पत्रिका आहे व अष्टम हे मुख्य मृत्यूस्थान आहे. अष्टमावरून मृत्यू, दुर्घटना, अपमान, अपयश, संकटे, अडचणी, चिंता, वैराग्य, गुप्तधन, गुप्त गोष्टी, भांडणे, युद्ध वगैरे आपण पाहतो, नाही का? आता या स्थानासोबत अजून 2 स्थाने खूप महत्त्वाची असतात. त्यांना मारक स्थाने असे म्हणतात. ती म्हणजे द्वितीय व सप्तम. कारण ज्योतिषशास्त्राच्या नियमानुसार प्रत्येक भावाचे व्ययस्थान हे त्या भावाने दाखवलेल्या फलिताचे व्यय किंवा नुकसान दाखवते व अष्टम व तृतीय ही खरे म्हणजे आयुष्यस्थाने आहेत. आयुष्य संपले की मृत्यू, म्हणून त्यांना मृत्यूस्थान म्हणण्याची प्रथा पडली आहे. तर या आयुष्यस्थानाचा व्यय करणारी 2 व 7 ही स्थाने मार्गस्थाने होत व त्यांच्या स्वामींना मार्केश असे म्हटले जाते. विशेषतः शुभग्रह केंद्राचे स्वामी होऊन मार्केश होतील तर ते जास्त परिणामकारक होतात. जसे सप्तमात गुरु स्वराशीचा असेल
तर तो मार्गशीर्षाची भूमिका प्रबळतेने बजावेल. आपण पाहिले की लग्नकुंडली तसेच चंद्रकुंडलीकडून प्रथम व अष्टम स्थान अभ्यासावे, तसेच नवमाश कुंडलीचाही अभ्यास करावा. नवमाश कुंडलीतील परिस्थिती खूप वेळा अभ्यासावी लागते. जसे समजा अष्टमात मेष राशीचा मंगळ 27 अंशात असेल तर अशा जातकाला अग्निभय, विजेचा शॉक लागून मृत्यूभय, वीज कोसळून मृत्यू असे सांगू शकता. कारण काय बरे, तर अमुक एक ग्रंथकाल म्हणतो म्हणून, नाही का? असे किती नियम तुम्ही पाठ करता बसणार आहात? जर तुम्हाला त्यामागील तत्त्व कळालं की तुम्ही अशी भविष्यवाणी करू शकता. मेष ही अग्नितत्वाची रास, मंगळ अग्नी व मेष 27 अंश म्हणजे तो धनु नवमाशी जातो. धनुरास ही पण अग्नितत्वाची व तो मंगळ कृतिकेत. कृतिका हे नक्षत्र अग्नीपासून धोका दर्शविते. एक गोष्ट लक्षात घ्या, लग्नस्थान लग्नेश, अष्टमस्थान अष्टमेश, शनिग्रह, रवी, चंद्र यापैकी जास्तीत जास्त ग्रह निर्बळी असतील तर अल्पयोग जाणावा व हे ग्रह बलवान असून मंगळ, राहू, केतू, हर्षल, प्लुटोशी युती व दृष्टियोग केंद्रयोग करत नसतील तर जातक दीर्घायू होतो. जसे अग्नितत्वाचे आपण पाहिले तसेच इतर तत्वांचा वापर तुम्ही करू शकता. अग्नी, पृथ्वी, वायू, जल ही ती तत्वे होत, परंतु त्याचा वापर करताना जरा मोघम बोलत जा. म्हणजे समजा जलतत्व दिसले की तू पाण्यात बुडूनच मरशील असे सांगू नका. याचा अर्थ पाण्याजवळ मृत्यू असाही होऊ शकतो. एखाद्या नदीत किनारी, तलावाजवळ किंवा बीचवर जवळ एखादी विहीर असू शकते. त्या विहिरीत उडी मारायलाच पाहिजे असे नाही, आजूबाजूला पाणी असेल इतकेच. आपण राशींच्या चरस्थिर दिवसभाव तत्वे शिकलो, त्याचा वापरही तुम्ही करू शकता. जसे अष्टमस्थानाशी चर राशीचा संबंध असल्यास मृत्यू जन्म ठिकाणापासून दूर होईल. स्थिर राशीचा संबंध असल्यास राहत्या ठिकाणी वा जवळपास मृत्यू दाखवेल, तर द्विस्वभाव राशी प्रवासात मृत्यू दाखवेल. तसेच मृत्यू नैसर्गिक की अनैसर्गिक म्हणजे अपघात, खून, आत्महत्या वगैरे इत्यादीचा विचारही अष्टमातील ग्रह व अष्टमावर दृष्टी टाकणारे ग्रह यावरून केला जातो. मृत्यूचे स्वरूप, मृत्यूवेळची परिस्थिती, मृत्यूस्थान इत्यादींचा विचार अष्टमावरूनच करावा लागतो. मार्केश, बातकेश, शनी, मंगळ, राहू, केतू यांच्या दशांतरदशा मृत्यूस कारणीभूत होतात. आपण मार्गस्थानी पाहिली, त्याचसोबत बाधकस्थान व बाधकेश याचाही विचार करावा लागतो. बाधकस्थाने ही लग्न परत्वे बदलतात. चर लग्न असेल तर लाभस्थान हे बाधक ठरते, तर स्थिर लग्नास नवम स्थान हे बाधक असते आणि द्विस्वभाव लग्नास सप्तम स्थान बाधक समजावे. ग्रहांच्या कारकत्वाप्रमाणे मृत्यूचा अंदाज तुम्ही बांधू शकता. जसे समजा रवी अष्टमात असेल तर जंगलात, शेतामध्ये, पर्वताजवळ, डोंगर भागात मृत्यू येऊ शकतो. तसेच रवीमुळे ताप, हृदयरोग, अग्निभय सांगू शकता किंवा रवी म्हणजे राजा म्हणून राजदंड, शस्त्रास्त्राने मृत्यू सांगू शकता. तर चंद्र अष्टमात असता जलभय, प्राण्यांचे शिंग लागून मृत्यू, कावीळ, जलोदर असे सांगू शकता. असे सर्व ग्रहांचे मी सांगत बसलो की खूप वेळ जाईल. तुम्ही मागील माझे ग्रहासंबंधीचे व्हिडिओ अभ्यासले असतीलच, म्हणजे तुम्हाला सर्व कारकत्व कळतील. तरी अंदाज यावा म्हणून थोडक्यात पहा. चंद्र शुक्रासारख्या ग्रहांचा चतुर्थाशी वा कर्क राशीशी संबंध आला तर तुम्ही छोटे तळे, नदी, विहीर इत्यादी सांगू शकता. तर मीनरास व व्ययस्थान हे समुद्र दर्शवेल. कर्क, वृश्चिक, मीन या जलराशी आहेत नाही का. वृश्चिक रास आली की काय सांगाल बरे? वृश्चिक म्हणजे घाण पाण्याचे डबके, गटार नाही का. मंगळाशी संबंध आला की रक्तविकार, रक्ताच्या उलट्या होणे, ब्लड कॅन्सर, ब्लड प्रेशर, शस्त्र लागून, बंदुकीच्या गोळीने, भूकंप, स्फोटक पदार्थ, शस्त्रक्रियेच्या दरम्यान मृत्यू, करंट लागून, दंगे उसळतात त्यामध्ये मृत्यू, गुंडाकडून, पोलीस मारहाणीत वा एन्काउंटर, संसर्गजन्य आजाराने इत्यादी तुम्ही सांगू शकता. गांधीजींच्या कुंडलीत चर राशीमुळे अधिक मंगळामुळे गोळी लागून रक्तस्रावाने त्यांचा मृत्यू झाला. सोबतीला नवमेश बुध प्रार्थना संपल्यावर त्यांचा मृत्यू झाला. तसे स्फोटक, भूकंप म्हटले तर हर्षल समोर येतो. हर्षल हा आकस्मिक विस्मयकारी पद्धतीने मृत्यू देतो.
जसे बॉम्बस्फोट वगैरे. तर नेपच्यून हा मृत्यूबाबत गूढता निर्माण करतो. नेपच्यूनचा संबंध असेल तर बेशुद्धावस्थेत मृत्यू होतो. असे सर्व ग्रहांचे सांगत बसलो की एखादी वेब सिरीजच चालू करावी लागेल, तेही 10-12 लाईकसाठी, नाही का? असो, तर बुधाचा संबंध आला की तुम्ही काय सांगाल? बुध म्हणजे बुद्धी, बरोबर. म्हणून तुम्ही सांगू शकता वेडेपणा, भ्रमिष्ठ अवस्थेत मृत्यू, बुधाचा अंमल त्वचेवर म्हणून त्वचा रोग किंवा गळ्याचे विकार, कारण बुध म्हणजे वाणी. आता समजा परीक्षेत अपयशाच्या भीतीने कोणा विद्यार्थ्याने आत्महत्या केली व अष्टमस्थानाशी पंचमाचा वा बुधाचा वा गुरुचा संबंध आलास, असे म्हणू नका की हे तर तुम्ही सांगितलेच नाही. मित्रांनो, ग्रहयोग शेकडो मार्गाने फळ देत असतात. कधी आपणाला वाटतं की जातकाला अपघात होईल, पण अपघात होतो त्याच्या भावाचा व पत्नीचा व आईचा, कारण नातेवाईकांच्या दृष्टीने पण अरिष्टाची कल्पना त्याच पत्रिकात असते. आता ही पत्रिका पहा. 10 फेब्रुवारी 1990 दुपारी 1 वाजता कोल्हापूर. ह्या माझ्या मित्राच्या पत्रिकेत लग्नेश शुक्र अष्टमात रवी मंगळ युक्त, त्यामुळे हा लवकर खपेल असे मला वाटत होते. गाडी पण असा चालवतो की मागचा माणूस जीव मुठीत घेऊन बसतो. एकदा गाडीवरून जोरात आपटला पण होता. अगदी चेहरा काळा पडला होता मार लागून. तेव्हा हा गेला कसा नाही असे मला वाटले होते. म्हणजे ज्योतिषयोग पाहता बरे का, कारण लग्नेश अष्टमात. पण ग्रहयोग कशी फळ देतात पहा. या पट्ट्याने अगदी कोणालाही न सांगता गुपचूप लग्न करून आला. लग्नेश सप्तमेश अष्टमात. अष्टमावरून गुप्त गोष्टी, गुप्त करार, गुप्त खलबते दाखविते, नाही का? त्यामुळे शेवटी तो योग टळला किंवा फिरला म्हणा. जर गुरुचा संबंध अष्टमाशी आला तर गुरुच्या कारकत्वाप्रमाणे कॅन्सर, मधुमेह, अति खाण्यामुळे मृत्यू, अपचन, पोटाच्या तक्रारीमुळे मृत्यू असे तुम्ही सांगू शकता. अष्टमातील गुरु शांतपणे मृत्यू देतो. तर शुक्रामुळे तुम्ही तहान येणे, मधुमेह, वीर्यरोग, गुप्तरोग, स्त्रियांना पळीच्या समस्येमुळे, शुक्रवाहनकारकतेमुळे वाहनामुळे किंवा अष्टमाशी चतुर्थाशी संबंध आला तरी वाहनभय राहते. तर शनी हा थंडी ताप, संधिवात, शनीचा 6व्या स्थानाशी व 8व्या स्थानाशी संबंध आला की दीर्घ आजाराने अंथरुणाला खिळून मृत्यू देतो, भुकेने तडफडून मृत्यू देतो. शनी दगड, लोखंडाच्या घावाने मृत्यू देतो. फाशी, आत्महत्या, स्नायूच्या विकाराने मृत्यू होऊ शकतो. शनी म्हणजे घाण, कचरा, त्यामुळे शरीर कुजणे असे प्रकार शनी करतो. तर राहुकेतूमुळे अपघात, खड्ड्यात पडून मृत्यू, खोल दरीत कोसळून मृत्यू, विषबाधा, सर्पदंश, तसेच वेडसरपणा, तंत्रमंत्र, जादूटोणा, पिच्चाच्या बाधेमुळे दोरीने गळा आवळून मृत्यू सांगू शकता. जर समजा अष्टमेश चतुर्थात असून त्याची पंचमेशासोबत युती व दृष्टी होत असेल तर काय सांगाल? मगाशी म्हटल्याप्रमाणे चतुर्थान म्हणून वाहन दुर्घटना सांगितली तरी ग्रहयोग तसेच फळ देतील असे नाही. ते तुम्हाला विचाराची दिशा कळावी म्हणून एक उदाहरण आपण दिले होते. अष्टमेश चतुर्थात पंचमेश युक्त असता मुलाच्या घरी जातकाचा मृत्यू झाला, त्याचे कारण तुम्हाला आता लक्षात येईल. किंवा स्वतःच्या घरी जातकाचा मृत्यू झाला व मृत्यूसमयी त्याची संतान त्याच्याजवळ होती, याचे कारण आता तुम्हाला कळेल. आले की नाही लक्षात की बनवायची वेब सिरीज? असो, तर मगाशी सांगितल्याप्रमाणे गुरुचा अष्टमाशी संबंध आला की शांतपणे मृत्यू देईल असे आपण म्हणालो. तर शनी, हर्षल, राहू, केतू, मंगळ, रवी हे पापग्रह मृत्यूसमयी शारीरिक पीडा देतात. ग्रहाप्रमाणेच राशींचा पण विचार तुम्ही करू शकता. जसे अष्टमात मेष राशी असल्यास मेंदूचे आजार, डोक्याला मार लागून मृत्यू असे तुम्ही म्हणू शकता, कारण मेष राशीचा अंमल डोक्यावर आहे. प्रत्येक राशीचा अंमल शरीरातील कोणकोणत्या अवयवावर आहे हे मागे सांगितलेलेच आहे, ते परत सांगत नाही. एकदा का तुम्हाला विचाराची दिशा कळाली की पुढचा प्रवास तुम्हाला स्वतःलाच करायचा आहे. म्हणजे धनुराशीचा अष्टमाशी संबंध असल्यास घोड्याची लाट लागून काय मृत्यू झाला हे तुम्हाला सांगायची गरज पडणार नाही. पत्रिकेत रविचंद्र ग्रहणयुक्त 3, 6, 8, 12 स्थानी असून लग्नेश बिघडल्यास आयुष्योग कमी समजावा.
तरी एकटा शनी अष्टमात असेल व अष्टमावर दृष्टी टाकत असेल व तो इतर पापग्रहांनी युक्त व दुष्ट नसेल, पाप करतीत नसेल, तरी हा एकटा शनी माणसाला दीर्घायू देतो. तसेच जन्म नक्षत्रापासून 3रे, 5वे आणि 7वे या नक्षत्रास अनुक्रमे विपत, प्रत्यरी व वद अशी संज्ञा आहे. त्याच्या स्वामीची दशांतरदशा सुद्धा कष्टकारक जातात. तर खरं नवमाशाची दशासुद्धा मृत्यूसमयी आलेली आढळते. जन्मलग्नापासून 64वा नवमाश हा खरं नवमाश असतो. असे असले तरी अष्टम भावाची इतरही काही चांगली फळे आहेत, हेही लक्षात ठेवावे. नाहीतर दिसला अष्टमात संबंध की कर मृत्यूची भविष्यवाणी असे नको. अष्टमाचा द्वितीय स्थानाशी व लाभाशी संबंध असल्यास जातकाला अचानक धनप्राप्तीसुद्धा होते. अष्टमाशी पंचमाचा संबंध शेअर मार्केट, सट्टा बाजार, जुगार, लॉटरी, रेस मध्ये पैसा मिळवून देईल. तर द्वितीय स्थानाचे संबंध वारसाकाने पैसा देईल. तर अष्टमावरून हुंडा, गुप्तधन पाहतोच. अष्टमेश दशमात असणारी माणसं विशेषतः तो पापग्रह असता विविध हतकंडे वापरून राजकारण करून 2 नंबरचे पैसा मिळवतात. नवम स्थान हे धर्मस्थान आहे. त्याचा अष्टमाशी संबंध आला तर काय होईल बरे? ही पहा एका संताची कुंडली. अष्टमेश गुरु तृतीयात उच्च. अष्टमेश उच्च गुरु नवमावर दृष्टी टाकतो. पत्रिकेत 5 ग्रह अष्टमात व अष्टमातील धनुराशी कालपुरुषाच्या धर्मस्थानी जाते. 5 ग्रह स्वतः अष्टमात असताना 6वा गुरु स्वतः अष्टमेश असून वक्री. अष्टम वक्र गुरुचा व नवमाचा म्हणजे धर्माचा असा संबंध असल्यावर हे संभोगातून समाधीकडे जाण्याचा मार्ग न दाखवतील तर नवलच नाही का? अष्टमेश ज्या भावात असतो त्या भावासंबंधी चिंता जातकाला आयुष्यभर लागलेली असते. उदाहरणार्थ अष्टमेश लाभात असणारा जातक आयुष्यभर जमा किती व खर्च किती याची चिंता करत बसेल. असो, पत्रिकेत असे वाईट योग दिसल्यास काय करावे व कृष्णमूर्ती पद्धतीने आयुष्य कसा अभ्यासावा हे एका कुंडलीचे उदाहरण घेऊन आपण समजावून घेऊ. ते पुढील व्हिडिओमध्ये. आज येथेच थांबू. धन्यवाद.